ठाण्यात श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव सोहळा नौपडा येथील श्री साईनाथ सेवा समिती, श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर यांच्या वतीने 39वा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे। हा सोहळा बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 ते शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। या उत्सवाच्या निमित्ताने स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या आशीर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। प्रत्येक भाविकांना शिर्डीला जाणे शक्य नसते। प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात श्री साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे लाडूचा प्रसाद दिला जातो। त्या अनुषंगाने यंदा वर्धापन दिनानिमित्त 20 टन लाडू प्रसादासाठी बनवण्यात आले आहेत। वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी होणार असून त्यानंतर श्री लक्ष्मीनारायण यज्ञ होईल। गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गायक, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत। शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांचा पालखी सोहळा, गायक, भजन आणि कीर्तन तसेच प्रसाद वितरण होणार आहे। सर्व भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश सुहासिनी बळीराम नैबागकर यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। 20 वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेची कारवाई। ठाण्यातील 20 वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे। या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून स्वामी समर्थ भक्तांनी थेट महापालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली। तसेच स्वामी समर्थांची आरती गायली। काहींनी महापालिकेत खाली बसून ठिय्या मांडला। त्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला होता। घोडबंदर येथे आनंदनगर भागात स्वामी समर्थांचे 20 वर्ष जुना मठ आहे। स्वामी समर्थांचा हा मठ म्हाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरू आहेत। हजारो नागरिक मठात दर्शनासाठी येत असतात। येथे बालसंस्कार तसेच इतर उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरे होतात। स्वामी समर्थांच्या मठाच्या ठिकाणी उद्यान उभारले जाणार असल्याने येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे मनोज प्रधान, शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रदीप पुर्णेकर यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता। ही कारवाई करताना देखील महापालिकेविरोधात येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती। मोठ्या प्रमाणात स्वामी समर्थ यांचे भक्त एकत्र आले होते। त्यांच्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर पक्षाचे कार्यकर्तेही होते। या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला। महिलांचे प्रमाण यामध्ये अधिक होते। महापालिका मुख्यालयात प्रवेश करताच महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात झाले। त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडे निर्माण करण्यात आले। अखेर आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या नावाने आरती गाण्यास सुरू केली। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। बाटा कंपाऊंड परिसरात घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। ठाणे महापालिका प्रशासनाकडून कामगारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करत श्रमिक जनते संघाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केल्याचा प्रकार ताजा असतानाच ठाण्याच्या खोपट येथील बाटा कंपाऊंड परिसरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले। आंदोलनामध्ये समान वेतन, निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि इतर मंजुरी लाभ मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन केले। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरात घंटागाडीमार्फत विविध गृहसंकुलातून कचरा संकलन करण्याचे काम घंटागाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही साधने तसेच समान काम, समान वेतन भत्ते आणि कायदेशीर सुविधा मिळत नसल्याचा आरोप या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे। या कंत्राटी घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देणे, भविष्य निर्वाह निधी तसेच ESICची रक्कम जमा न होणे अशा अनेक गंभीर बाबींकडे शेतकरी कामगार संघटनेने लक्ष वेधले।
विशेष म्हणजे या घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कामावर असताना दुखापत झाली तर त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामगाराच्या पत्नीचे कोरोना काळात दुःखद निधन झाले आणि त्यातच कामावर असताना दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी पैशाची चणचण भासत आहे. त्यासाठी त्यांची मुलगी वणवण मदतीसाठी फिरत आहे. मात्र तिच्या मागण्यांकडे ठाणे महापालिका प्रशासन तसेच संबंधित ठेकेदार हा दुर्लक्ष करतोय. जर या कामगारांना ESICची सेवा मिळत असती तर या कामगाराचा खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च वाचला असता. शेतकरी कामगार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे, या कामगारांवर दयादृष्टी दाखवा व कमीत कमी त्यांना सुरक्षेची साधने, PSIची सेवा व समान काम समान वेतन या मागण्या त्यांच्या मान्य करा, अशी विनंती देखील शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. या आंदोलनामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मनसेच्या रक्तदान महाकुंभाला ठाणेकरांचा प्रतिसाद. ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये फक्त 5 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभमेळा भरवला. या शिबिरामध्ये तब्बल 463 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. मनसे, ठाणे महापालिकेचे कळवा रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता. दरम्यान मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावधाव करावी लागली. याबाबतची माहिती कळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करत जवळपास 465 बाटल्याचे संकलन केले. या शिबिराला महाराष्ट्र सैनिकांनी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि रक्तदात्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. गावणबागमध्ये पिकलबॉलचा धुमाकूळ. गावणबाग इथे डिस्क्रीट पिकलर्सतर्फे आयोजित पिकलबॉल स्पर्धेमुळे वातावरण उत्साहाने भरले होते. 120 उत्साही पिकलबॉल खेळाडूंच्या या भव्य भेटीमुळे खेळाबद्दलची आवड आणि खेळाडू वृत्तीचा एक थरारक दिखावा पाहायला मिळाला. हा कार्यक्रम केवळ फटके मारणे आणि व्हॉली खेळण्यापुरता मर्यादित नव्हता. तो स्थानिक पिकलबॉल समुदायासाठी एक संस्मरणीय सामाजिक सोहळा होता. खेळाडू, मित्र आणि चाहत्यांच्या जल्लोषामुळे उत्साह द्विगुणित झाला होता. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून अजय देशपांडे, राज मेहता, निलेश इदनानी, शिवानंद कोटियन, विनय तालदार यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या सहभागाने या कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले, ज्यामुळे या प्रदेशात पिकलबॉलची वाढती लोकप्रियता आणि ओळख अधोरेखित झाली.
तीव्र रॅलीपासून ते धोरणात्मक डिंक्सपर्यंत 120 सहभागींनी विविध श्रेणींमध्ये त्यांचे कौशल्य दाखवले. सामने अत्यंत चुरशीचे झाले, ज्यामध्ये जबरदस्त प्रतिभा आणि उत्कृष्ट खेळाडूवृत्ती दोन्ही दिसून आली. या स्पर्धेने सर्व स्तरांतील खेळाडूंना एकत्र आणून एक दिवस आनंद आणि उच्च स्तराचे खेळ खेळण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले. अशा यशस्वी स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला, जिथे विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या आणि प्रमुख पाहुण्यांनी पिकलबॉलच्या भविष्याबद्दल प्रेरणादायी विचार मांडले. या भव्य भेटीमुळे प्रत्येकजण पुढील कार्यक्रमासाठी उत्सुक झाला, ज्यामुळे उच्चस्तरीय पिकलबॉल संमेलने आयोजित करण्यासाठी डिस्क्रीट पिकलर्सची प्रतिष्ठा अधिक मजबूत झाली आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश.